आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 39/2024 भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे दिनांक 11 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल असून गुन्ह्यातील फिर्यादी तेजस विठ्ठलराव शिंदे वय वर्ष 31 शिक्षक मेकॅनिकल इंजिनिअरिंग राहणार शिवाजीनगर पालखेड रोड तालुका दिंडोरी नाशिक यांचे 1,77,500 रुपये किमतीचे फोटोग्राफीचे कॅमेरे व इतर साहित्य समृद्धी बॅकवेट हॉल नांदूर जत्रा लिंक रोड नाशिक तसेच औदुंबर लॉन्स मेरी रासबिहारी लिंक रोड म्हसरूळ नाशिकमधून चोरी करून नेल्याबाबत तक्रार दिली होती। सदर गुन्ह्याच्या तपासात आडगाव पोलीस ठाणेकडील डीबी पथकास त्यांचे गुप्त बातमीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रोहित कुंडलिक झगडे वय वर्ष 21 राहणार भोई गल्ली गावठाण सिन्नर यास गावठाण सिन्नर तालुका सिन्नर परिसरात सापळा रचून ताब्यात घेऊन गुन्हे तपासाचे कौशल्य वापरून त्यांच्याकडे सखोल विचारपूस करता आडगाव पोलीस ठाणेकडील 39 गुन्हा रजिस्टर नंबर या गुन्ह्यातील व म्हसरूळ पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर 13 भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले फोटोग्राफीचे कॅमेरे व इतर सामग्री तसेच एक हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल असे एकूण 5,14,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष जाधव, पोलीस उपनिरीक्षक अशोक पाथरे, पोलीस हवालदार सुरेश नरवडे, पोलीस हवालदार देवराम सुरंजे, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, गणेश देसले, पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे, सचिन बाहीकर, निखिल वागचौरे, अमोल देशमुख अशांनी केले आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज नाशिक।